ओके, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू माय डिअर स्टुडंट. आज पुन्हा एकदा आपण बुद्धिमत्तेच्या तो काय घटक आपण घेतोय बुद्धिमत्तेचा मनोरा, याच्यामध्ये आज आपण अक्षरांचा वापर जो आहे तो पाहणार आहोत. काल काय पाहिलं? काल एक सांगितलं होतं बघा, 24/7 आपल्याला करायचंय. मग कालच्या घटकावर 1-2 मिनिटं आपण रिव्हिजन घेणार, उजळणी घेणार आणि मग त्याच्यानंतर आपण जे आहे हा पुढचा क्लास सुरू करणार. ठीक आहे. आता सगळ्यांनी नीट बघा, काय सांगितलं होतं काल मी, का आपण एक 4 प्रकारचे मनोरे जे आहेत या 4 प्रकारचे मनोरे आपण वापरत असतो. आतापर्यंत आपल्याला दिसताना फक्त 2च मनोरे दिसतात. कोणते? एक तर अंकांचा वापर आणि दुसरा आहे अक्षरांचा वापर. बस एवढेच आहेत. पण आपणही त्याच्यात आपल्या सोयीसाठी काही प्रकार पाडून घेतले होते. पहिला प्रकार आपला अंकांचा होता, की अंकांचा मनोरा हा आपण पाहिला होता. त्याच्यामध्ये दुसरा एक टॉपिक आपण की जो आज आपण बघणार आहोत तो कोणता आहे? अक्षरांचा वापर. हा अक्षर आपण आजच्या तासाला बघणार आहोत. त्याच्यामध्ये आणखी एक सांगितलं होतं, त्याच्यामध्ये आपल्याला चिन्ह पण येऊ शकतात पेपरला. असं नाही की सरांनी फक्त अंकाचा वापर सांगितला किंवा अक्षरांचा वापर सांगितला, इथं तर चिन्ह आले. म्हणून आपण हा तिसरा टॉपिक घेतलाय, चिन्ह. म्हणजे मनोऱ्यामध्ये मला चिन्ह सुद्धा पाहायला मिळणार आहेत. जर यदा कदाचित ह्या परीक्षेला म्हणजेच कोणत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारी आपली स्कॉलरशिप परीक्षा असेल किंवा आता जी 22 डिसेंबरला होणारी NVS ची परीक्षा असेल, या दोन्ही परीक्षेमध्ये अंकाचे अंक येऊ शकतात. मनोऱ्यामध्ये अंक येऊ शकतात, अक्षर येऊ शकतात, चिन्ह येऊ शकतात किंवा मिश्रही येऊ शकतात. आज आपण एक मिश्रचं उदाहरण सुद्धा पाहणार आहोत. मिश्र याचा अर्थ काय? अंक आणि अक्षर एकत्र किंवा चिन्ह आणि अक्षर एकत्र किंवा चिन्ह आणि अंक अक्षर जे आहे म्हणजे कोणतंही मिक्स याच्यामधलं सगळं जे आहे हे मिश्र याच्यामध्ये येऊ शकतं. हे टॉपिक आपल्याला आजच्या तासाला पाहिजे. कोणता? अक्षरांचा वापर. आज मला अक्षर वापरायचे. काल आपण काय बघितलं? सगळे अंक बघितले. अंक बघताना एक काळजी आपण घेतली, माझा अंक कुठपर्यंत आहे आणि मग मला त्याची जोड कशी लावावी लागणार. त्याला 3 म्हणायचं. आता 3 आणि 1 दिला, समजा 3 आणि 1 दिला, याला 31 म्हणायचं काही 3 आणि 1 म्हणायचं. हे कशावर डिपेंड करायचं? आपला मनोरा कुठपर्यंत आलेला आहे त्याच्यावर आपल्याला ते डिपेंड करायचं. हे आपण कालच्या तासाला बघितलं. हा सगळं आपल्या कालच्या तासाचं झालं. आता आपल्याला आजच्या तासाला आपल्याला बघायचं आहे अक्षरांचा मनोरा. आता ह्या अक्षरांच्या मनोऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, आज तुम्ही आणि मी, आज आपला शेवटचा दिवस आहे मनोऱ्या या टॉपिकचा, आपला आज शेवटचा दिवस आहे. आज तुमची निरीक्षण शक्ती आणि माझी सोडवण्याची, मी इकडे सोडवतच राहणार, तुम्ही फक्त तिकडे निरीक्षण आणि आपलं उत्तर किती सरांच्या अगोदर माझं उत्तर आलं पाहिजे त्याचं निरीक्षण तुम्हाला करायचं. ओके, सोप्यापासून सुरुवात करणार आहे. प्रश्न नीट बघा, कारण पुढे गेल्यानंतर पुढं काल आपण सोप्या पद्धतीचे प्रश्न बघितलेत. आज आपल्याला थोड्याशा अवघड जो का टॉपिक आहे त्या अवघडाकडे आपल्याला आज जायचंय. नेमकी प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो पेपरला सुद्धा, त्या पद्धतीने त्या अनुषंगाने आपल्याला आजच्या तास जो आहे हा आपल्याला पूर्ण करायचा आहे. अपेक्षा आहे सगळेजण माझ्या अगोदरच उत्तर काढणार. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचंय. काय करायचं सगळ्यांना माहितीये. काय करायचंय, ज्यावेळेस आपल्याला उतारा येणार आहे, उतारा आल्यानंतर मला तो काळजीपूर्वक वाचायचा आहे. मी जर उतारा काळजीपूर्वक मनोरा जो आहे हा काळजीपूर्वक वाचायचा आहे, पाहायचा आहे, कुठपर्यंत आलंय ते पाहायचंय आणि मगच मला पुढं त्याच्यावरचे प्रश्न जे आहेत ते बघायचे. घाई गडबड करायचं नाही. टॉपिक अतिशय सोपा आहे म्हणून त्याच्यामध्ये घाई करून आपण मार्क घालवणार नाही. ठीक आहे. बघा, आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे मनोरे आपल्याकडे आहेत. आता बघा, एक सिंपल एकदम मनोरा जो आहे हा आपण बघणार आहोत. आता आपल्या पहिल्या गोष्ट, आपल्या समोर आपला हा मनोरा इथं आलेला आहे. आता मनोरा काय सांगतोय? मनोरा काय इथं आपल्याला सांगतोय? कुठून सुरुवात झाली, कशी सुरुवात झाली? बघा, ABCDEFGHIJ KLMNO PQRSTU. बघा, मी वाचला पूर्ण,
पूर्ण मनोरा मी वाचून घेतला. वाचल्यामुळं झालं काय, मला सगळे अंक कळले बाबा, कोणते अक्षर कुठं आहेत हे मला पूर्णपणे याच्यामध्ये कळलं. कारण आता पुढचा याच्यानंतर जे प्रश्न आपले येणार आहेत तिथं खूप वेगळा होणार आहे. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा हा मनोरा वाचून घेतला. आता मनोरा वाचून घेतला, आता मला जे दिलेले इथं जे प्रश्न आहेत हे प्रश्न मला सोडवायचे. परत पहिल्याचा दुसऱ्यासोबत जसा संबंध आला तसाच तिसऱ्याचा आणि चौथ्याचा संबंध जो आहे हा मला इथं लावायचा. ओके ठीक आहे. काहींनी उत्तर काढलं पण असेल. नीट सगळ्यांनी लक्ष द्या. काय सांगितलंय, ए पासून सुरू झाला यू पर्यंत माझा मनोरा आहे. ओके, काय सांगितलंय, जे टी एस आर, वाचून घ्या पूर्ण, जे टी एस आर. मग जे कुठं इथं, जे टी डाऊनवर्ड डायरेक्शनला आलोय, जे टी एस आणि आर, त्यानंतर मी लेफ्टला गेलो, असा एक तयार झालं. याचा संबंध कुणासोबत लागला, तर त्याचा संबंध लागला जी क्यू. इथं पण बघा, इथं पहिल्यांदा मी डाऊनवर्ड डायरेक्शनला आलो, खालच्या दिशेला आलो, इथंही मी खालच्या दिशेला आलो. त्यानंतर मी डाव्या बाजूला गेलो. पण आता ही जी आकृती मी तुम्हाला कालच सांगितलं, आरशातल्या प्रतिबिंब, हे ध्यानातच ठेवा. डाव्या बाजूला गेलोय ना, सरळ सरळ आता आरशामध्ये मला उजव्या बाजूला जावं लागणार. मग बघा, आर आणि एस इकडं आलेला आहे. असा एक संबंध माझा इथं तयार झाला. मग आता याचा संबंध मला इथं कुठेतरी लावायचा. ह्या चार पर्यायापैकी जो आहे हा मला कुठेतरी माझा संबंध येणार आहे. ठीक आहे, नीट बघा आता सगळ्यांनी. आता पहिला आहे बघा, ओ यू टी एस, याचा संबंध लावायचा आहे. ओ यू टी आणि एस, ओ यू टी एस. चला लगेच आरशातली प्रतिमा इकडे तयार झालीच पाहिजे. काय तयार होईल, के टी क्यू आणि आर. बघा, ह्या अशा प्रकारची एक प्रतिमा जी आहे ही प्रतिमा आपल्याला तयार झालेली दिसली. मग इथं पहिल्यांदा मी काय वापरला, के वापरला. मग आता इथं मला पर्यायामध्ये के सगळीकडे दिसतोय, फक्त ह्या पर्यायामध्ये मला के कुठे दिसलाच नाही. इथं मी पर्याय कॅन्सल केला. बघणार के पी, के पी क्यू आर कुठं दिसतोय, के पी क्यू आर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे आहे हे अतिशय बरोबर उत्तर आहे. आणि परत एकदा सांगतो, ज्यावेळेस आपण समजा हा प्रश्न परीक्षेला आलाय, उत्तर काढले, काळजीपूर्वक गोल रंगवा, घाई गडबड करू नका. अरे बाबा सोपं आहे, अरे सोपं सगळंच आहे. शिकवलंय याचा अर्थ सगळ्यांना ते ज्ञान झालंय, आकलन झालंय. फक्त तिथं आपल्याला पेपरला घाई गडबड करायची नाही, म्हणून आपल्याला सराव करायचा आहे. ओके ठीक आहे. आता हा प्रश्न झाला. याच्यानंतरचा प्रश्न बघा, हाच मनोरा आहे, ह्याच मनोऱ्यावर पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. आता तुम्ही माझ्या अगोदरच हे उत्तर जे आहे ते उत्तर काढलेलं दिसलं पाहिजे. बघा, ए पी के बी, वाचून घेतलं मी एकदा, ए पी ए पी के बी. पहा, आता हा प्रश्न खूप वेगळा आला. एखाद्याला वाटला असेल, अरे मनोरा तर आतापर्यंत असे खूप झालेत आपले, अशा प्रकारचे मनोरे तर आपले खूप झालेत आणि याच्यावर आपण कशाही प्रकारे उदाहरण सोडू शकतो. पण हा जो प्रश्न आलेला आहे हा खूप वेगळा आलेला आहे. बघा काय विचारलं, काय दिलंय तुम्हाला, ए, त्याच्यानंतर दिलाय पी, म्हणजे हा 1 नंबरला दिला, आपल्यासाठी करून घ्यायचं, हा 2 नंबरला दिला. त्याच्यानंतर के हा 3 नंबरला दिला आणि बी हा 4 नंबरला दिला. नंबरिंग मी करून घेतली. आता ह्याच पद्धतीने इकडे नंबरिंग झाली का बघा. याचा संबंध कुणासोबत, ए यू ओ सी. हे बघा, हा ये 1 नंबरला, यो 1 नंबरचा 1 नंबरलाच पडणारच तो आरशातलं प्रतिबिंब. ठीक आहे. त्याच्यानंतर यू, हे बघा हा 2 नंबरला पडला, इथेही 2 नंबरला पडला होता, इथेही हा शेवटचा 2 नंबरला पडला. ठीक आहे. त्यानंतर ओ, ओ जो आहे हा के 3 नंबरला होता, मग हा ओ पण 3 नंबरला येईल. ह्या ओळीतला पहिला तर ह्या ओळीतला शेवटचा. ओके. आणि त्याच्यानंतर सी हा 4 नंबरला होता, ह्या साईडला 4 नंबरचा आला. बघा याला म्हणतात टापटीपणा. उदाहरण आपल्याला कसंही येऊ द्या,
वेगळ्या प्रकारचं आपण मागच्या 2 महिन्यापूर्वी उदाहरण पाहिले, आत्ताही उदाहरण पाहिलं, नवीन काहीतरी शिकायला मिळालं. आज मला काहीतरी नवीन शिकायला मिळालं की आजही प्रश्न कुठंतरी येऊ शकतो. आतापर्यंत आपण फक्त काय शिकलो, तर बाबा एखादा लघु कोण तयार होईल, इकडून एखादा लघु कोण जो आहे हा तयार होईल, इकडून एखादा विशाल कोण तयार होईल, इकडून एखादा विशाल कोण तयार होईल. आतापर्यंत फक्त हे शिकलो. हे कुठं शिकलो? बरं, हे आज शिकलोय, मग त्याच्यात मला नवीन शिकायला काय मिळालं? तर आज आम्हाला नंबरिंग कळाली की कोणत्या नंबरला आपण 1 नंबरला हा ए घेतला, 2 नंबरला हा घेतला, 3 नंबरला, 4 नंबरला, त्याच पद्धतीने तो इकडं पडला. नंबरिंग करायची एक आपण शिकलो की नंबरिंग केल्यामुळं माझा कुठेही घोळ झालेला नाही. मग या संबंध जो आहे हा आपण एकदम क्लिअरली लावला. आणि आता त्याच्या पुढचा संबंध जो आहे तो आता आपल्याला लावायचा आहे. बघा, त्याच पद्धतीने लावा. सगळे जणांनी त्याच पद्धतीने जो आहे हा संबंध लावायचा सगळ्यांनी. ठीक आहे. पहा काय सांगितलंय, एक मिनिट हा. EQLH हा जो आहे हा आपल्याला बघायचा. मग ई कुठे आहे? ई क्यू कुठे आहे? इथं आहे. नंबरिंग करा. 1 2 यल 3 नंबरला आणि हा 4 नंबरला एक रेष तयार झाली अशी. मग सरळ सरळ अशी रेष तयार झाली म्हटल्यावर याचीच रेष तयार होणार, आरशातलं प्रतिबिंब. आता शिकलो. पण नंबरिंग केल्यामुळे बघा, हा 1 नंबरला आला, हा 2 नंबरला, हा 3 नंबरला, हा 4 नंबरला. ह्या सिरियलनी आता मला पुढचा जो आहे पुढचा पॉइंट बघायचा आहे. आता परत पहिल्यांदा जर एचा संबंध ए सोबतच आला तर ईचा संबंध सरळ सरळ ई सोबतच येणार. हे शाश्वत सत्य असंच काहीतरी येणार. बरोबर. म्हणजे हा परत लागला आपला 1 नंबरला. ई सगळीकडे 1 नंबरला आहे, कोणताच पर्याय कॅन्सल होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर मी 2 नंबरला कोणता घेतला? शेवटचा. म्हणजे इथं कोणता येणार माझा? टी हा 2 नंबरला येणार. टी इथं सगळीकडे 2 नंबरला आहे, फक्त इथं नाहीये. हा पर्याय जो आहे हा पर्याय इथं कॅन्सल होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 नंबरला कोणता घेतलाय? हा. मग 3 नंबरला हा ह्याच रो मधला हा 3 नंबरला येणार. यन हा मला 3 नंबरला येणार. इथं तो पर्याय इथं नाहीये, हा पण कॅन्सल झाला. आणि 4 नंबरला आय घेतला, कारण हा 4 नंबरला आहे, तर हा 4 नंबरला येणार. पर्याय क्रमांक 1 जो आहे अगदी बरोबर उत्तर आहे. अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा परीक्षेला विचारले जातात. नीट काळजीपूर्वक पाहायचं. सरांनी उदाहरण कसं सोडवलंय. जर तुम्हाला अशा प्रकारचे ह्या ठिकाणाहून ह्या ठिकाणी यायचं असेल किंवा लाईनीत यायचं असेल तर तुम्हाला एकाड एक किंवा एक सोडून एक जर असं जर तुम्हाला कधी आला तर तुम्हाला नंबरिंग शिवाय तुम्हाला पर्याय नाही. नंबरिंग जर तुम्ही केली तर तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने हे उदाहरण जे आहे हे उदाहरण सोडू शकता. आजपर्यंत माहिती नव्हतं, आता कळलंय. मग त्याच्यासाठी तर आपले हे क्लासेस आहेत. मिशन आरंभ हे आपलं त्याच्यासाठी जे की नवीन 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 गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या विद्यार्थ्याला उमजल्याच पाहिजे, समजल्याच पाहिजे. ठीक आहे. ओके. आता याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो बघा, तिसरा आणि लास्ट क्वेश्चन ह्या मनोऱ्यावर आपण घेतोय. बघा काय सांगितलंय नीट बघा, वाचून घ्यायचं. पहिल्यांदा जो प्रश्न दिलेला आहे कुणाचा संबंध कशासोबत हे पहिल्यांदा वाचून घ्यायचं, मग आपल्याला पटकन समजतं. एच एम एस एन, एच एम एस एन, असं डाऊनवर्ड डायरेक्शनला आलो, देन अपवर्ड डायरेक्शनला गेलो. असा एक संबंध. त्याचा संबंध कुणासोबत? तर तो दिलाय आय एम आर एल, आय एम आर एल. अशा प्रकारचं एक डब्ल्यू तयार झाल्यासारखं काहीतरी दिसलं सर आपल्याला. अशा प्रकारचा एक संबंध तयार आपला झाला. आता याचा संबंध कुणासोबत, आता हे जो तिसरा आहे याचा संबंध आता कुणासोबत लागतोय तो आता आपल्याला बघायचा. एक तर संबंध लावून घेतला. ठीक आहे. आता पुढचा संबंध बघा. काहींनी उत्तर काढलंय, व्हेरी गुड. आता बघा काय सांगितलंय, जी एल एच डी, जी एल एच डी. पहा बरं का आता
सॉरी अशा प्रकारचा जी एल एच डी. सरळ सरळ. आता आपल्याला पहिल्यांदा कोणता वापरावा लागेल? इथं आपण जी घेतलेला आहे त्याच ओळीतला आपल्याला हा शेवट घ्यावा लागणार. म्हणजे जे आपल्याला घ्यावा लागणार हे बघा, दोन पर्याय तर इथंच कॅन्सल झाले. बरोबर आहे. हा, त्याच्यानंतर जी जे नंतर जो आपला जे नंतर आपल्याला खाली आलो होतो आपण. बरोबर आहे. जे नंतर आपण कुठे आलो होतो? जी नंतर एल कडे आलो होतो. मग जे नंतर एन कडे जा. एन कुठे आहे? इथं कॅन्सल झाला. इथंच पर्याय निघाला. जर तुम्ही कट मेथड वापरता तर कट मेथड मध्ये तुम्हाला अधिक ॲक्युरेसी आणि टाइम कमी याच्यामध्ये आपण उदाहरणं सोडू शकतो. इथंच आपलं उत्तर आलंय तरी आपण पुढे जाणार आय आणि एफ. अशा पद्धतीने जे आहे ही ॲक्युरेसीचं उदाहरण बघा. बरोबर मी तुम्हाला सांगितलंय बघा, जसंच्या तसं आरशातलं प्रतिबिंब इकडे पडलंय. अशा प्रकारचे उदाहरणं जे आहेत हे उदाहरणं पेपरला जर आपल्या आले तर आपल्याला सोडवता आले पाहिजे. आणि जितकी तुम्ही कट मेथडचा वापर करता अशा उदाहरणामध्ये तितका तुमचा टायमिंगही वाचणार आणि उत्तरामध्ये तुमची ॲक्युरेसी पण येणार. ॲक्युरेसी महत्वाची, कारण आपण पेपर देतोय ॲक्युरेट साठी. म्हणजे आपल्याला मार्क मिळवायचे तर मला ॲक्युरेट माझ्याकडे आलीच पाहिजे. ठीक आहे. आता याच्यानंतरचा एक बघा. आता सगळ्यांनी नीट बघा. आता जो येणारा मनोरा आहे त्याच्यात अक्षर आपण डबल डबल घेतलेत, काही काही ट्रिपल अक्षर घेतलेत. सगळा कन्फ्युजन आहे. दिसताना सगळं कन्फ्युजन आपल्याला दिसणार आहे. बघा आता जो आपल्याला दिसणारा जो मनोरा आहे बघा, एकदम कन्फ्युजिंग हा आपल्याला दिसणारा मनोरा सगळ्यांना आपल्याला इथं दिसतो. हे बघा, हा मनोरा आता आपल्या समोर आहे. इथं याच्यावरचे आपल्याला 3 प्रश्न आपण सोडवणार आहोत. वेळ लागणार आहे हे प्रश्न सोडवताना. मग मला पहिल्यांदा सरांनी काय सांगितलेलं, ज्या वेळेस आपल्या समोर मनोरा येणार आहे, मनोरा आल्यानंतर पहिल्यांदा तो माझ्याकडून वाचनच गेला पाहिजे. जसा मराठीमध्ये माझ्याकडून उतारा काळजीपूर्वक मी वाचतो, प्रश्न दिलेला असतो, खाली दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचून प्रश्नाची उत्तरे लिहा, तसंच ते खाली दिलेला मनोरा काळजीपूर्वक वाचा आणि मग त्याच्यावरचे प्रश्न उत्तर लिहा. मग आता उतारा कसा आहे बघा, आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स. एक्स पर्यंत संपलं, वाय नाही घेतलं. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे, परत हे इकडे गेलं बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर परत इथून सुरू झालं. हा जो आहे या साईडनी ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस, परत टी जो आहे टी. म्हणजे अशा पद्धतीने जे आहे ते सगळा उलटा पालटा मनोरा, कुठेही कोणतेही अक्षर त्यांनी टाकून आपल्याला हा मनोरा दिलाय. आता आपल्याला याच्यावर निरीक्षण करायचं आणि या निरीक्षणावरून प्रश्नाची उत्तरं जी आहेत या प्रश्नाची उत्तरं काढायची. प्रश्न नीट बघा. आता तुम्हाला प्रत्येक ठिकाणी 2-2 अक्षरं दिसण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळं नीट लक्ष द्यायचं. काय सांगितलंय? एक्स वाय डब्ल्यू. आता एक्स वाय डब्ल्यू मला कुठं दिसतोय? दिसताना फक्त एकाच ठिकाणी दिसणार आहे, एक्स वाय आणि डब्ल्यू. आपल्याला खालच्या साईडला जो आहे हा एक्स वाय डब्ल्यू जो आहे हा आपल्याला दिसतोय या साईडला बघा, एक्स वाय डब्ल्यू इथं मला दिसला. आता तो खरंच दिसतोय का अजून कुठं दिसतोय? आता इथं दुसरीकडे आपल्याकडे एक्स वाय डब्ल्यू कुठं दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ तेच आहे. त्याचा संबंध कोणासोबत? आय जे एच. आता आय जे एच कोणता घ्यायचा? आय जे, पण इथं एच आय जे एच इथं दिसला बरं का मला, एक दिसला. कन्फ्युजन, मग याला तर काळजीपूर्वक वाचन म्हणतात. अजून मला कुठं दिसला? आय जे एच. आता प्रश्न मनामध्ये पडणार आहे, तर आता नेमकी घ्यायचा कोणता? हे 2 आय जे एच आलेत, मग घ्यायचा कोणता? तर तुम्ही आतापर्यंत शिकलात पहिल्याचा संबंध दुसऱ्या सोबत. जसा पहिला त्याच प्रतिबिंब आरशातला असू द्या, पाण्यातला असू द्या किंवा हुबेहूब आकृती असू द्या,
काहीतरी त्याच्यापैकी एक वेगळं काहीतरी त्याच्यापैकी एखादं येणार किंवा आकृती आपल्याला स्ट्रक्चर पूर्ण करावं लागतं. मग इथंही आय जे एच आला, इथंही आय जे एच आला. मग आता मी याच्यामधलं घ्यायचं कोणतं? तर याच्यामध्ये आपण फक्त हा घेऊ शकतो का? कारण याचा संबंध आपण ह्या ठिकाणी लावलेला आहे. या अशा संबंधाचा आपण संबंध अशा ठिकाणी लावलाय, हा लावलाय, हा नाही लागू शकत. हे ध्यानात ठेवा. यालाच म्हणायचं काळजीपूर्वक वाचन. कारण काही गडबडीत लगेच मुलं तिकडे जातात. गेले तरी भेऊन जायचं नाही. आपण दोन्हीही गृहीत धरून चालू की मी हा संबंध याच्यासोबत हा लावलाय, आपण हा पण लावलाय. कधी कधी याचा पण संबंध लागू शकतो, सांगू शकत नाही. ओके, ठीक आहे. आता बघायचंय आपल्याला पी क्यू ओ. आता पी क्यू ओ आपल्याला कुठं कुठं दिसला? पी क्यू ओ इथं मला दिसला. त्याच्यानंतर पी इथं क्यू आणि इथं ओ असा तर येणार नाही. हे तर झालं. इथं पण पी आहे, क्यू खाली आहे आणि वर ओ आलाय, असा संबंध. ठीक आहे. मग आता त्याचा संबंध आपल्याला कोणासोबत लावायचा? आता सरळ सरळ हेच दिसलंय आपल्याला बघा. जो आपल्याला स्टार्टिंगला दिला होता तसा संबंध दिलेला आहे. आता त्याचा संबंध आपल्याला कोणासोबत लावायचा आहे? तर सरळ सरळ आहे. आपण डायरेक्शन वर वर चाललेलो आहे. हे बघा, पहिल्याचा संबंध दुसऱ्या सोबत हा पहिला आपण इथं घेतला, थोडासा क्रॉसने आपण वर गेलो, त्याचा संबंध इथं लागला. मग आता इथं घेतला, त्याचा संबंध सरळ सरळ ह्या तिघामध्ये लागणार आहे. मग तिघामध्ये घेताना पहिल्यांदा कोणता अंक घ्यायचा? यस जे के. यस जे आणि के. बघा, म्हणजे हा जो आपण पहिल्यांदा जो केलेला होता तो एकदम चुकीचा होता. जो आपण स्टार्टिंगला केला होता की चला वर आपल्याला आय जे एच दिसला होता, तो आपल्याला घ्यायचा नाहीये. मग इथं कसा संबंध लागला बघा? पी क्यू ओ. पी क्यू ओ अशा प्रकारचा होता, त्याचा संबंध लागला एच जे के. आणि याच्यामध्ये बघा एच जे के कुठं आलेलं आहे? हा तर एस ने सुरुवात नव्हता. एच जे याच्यात आहे, हा नाहीये. एच जे आर आहे, एच जे के हा जो आहे. अगदी बरोबर पर्याय. काळजीपूर्वक वाचा, पहा, निरीक्षण क्षमता वाढवा. याच्यावर आणखी एक आता आपण जो आहे हा प्रश्न घेणार आहोत. फक्त व्यवस्थित पहा आता याच्यानंतरचा प्रश्न. ठीक आहे. थोडासा डोक्याला आता ताण झालाय, अवघडाकडे चाललोय. अक्षर वेगवेगळी यायला लागली. आतापर्यंत फक्त एवढंच माहित होतं की एक अक्षर एबीसीडी अप टू झेड पर्यंत एखादा अंक अक्षर येईल, डबल येणार नाही. डबल आल्यानंतर अशी आपली फसगत होऊ शकते. म्हणून आपल्याला नीट बघायचंय आपल्याला कोणता अंक कुठं दिसतोय, तो कोणतं अक्षर आपल्याला कुठं दिसतोय. असं नाही की फक्त अक्षरातच येणार, अक्षरातच वेगवेगळे प्रकारचे अक्षर येतील, नाही. अंकात सुद्धा होऊ शकतं. चिन्हामध्ये सुद्धा अशा प्रकारचे मनोरे जे आहेत ते आपल्याला येऊ शकतात. कन्फ्युजन करणारे मनोरे सुद्धा आपल्याला पेपरला येऊ शकतात. त्याच्यामुळं नीट काळजीपूर्वक पाहायचंय. ठीक आहे. आता बघा, नेक्स्ट क्वेश्चन, बेस्ट क्वेश्चन दिलेला आहे बघा. हा तुमच्या समोर क्वेश्चन आहे. काही विद्यार्थी सोडवायला सुरुवात केली, व्हेरी गुड. निरीक्षण तुमची क्षमता बघा काय सांगते, प्रश्न काय विचारलेला आहे. आता हा मी पहिल्यांदा वाचून घेतो आणि त्याच्यानंतर जे प्रश्नाचं उत्तर आपण सोडूया. बघा काय सांगितलंय, बी सी वाय एक्स. बी सी वाय एक्स हा मला कुठं दिसला? तर बघा, बी सी वाय आणि एक्स अशा प्रकारचा एक बी सी वाय एक्स मला दिसला. अजून कुठं दिसतोय का? सरळ सरळ ज्यावेळेस मी मनोरा वाचला होता तर मला कुठं डबल एक्स दिसलाच नव्हता, कुठं मला डबल वाय दिसलाच नव्हता. मग त्याच्यामुळं मी सरळ सरळ ह्याच एक्स वाय कडे येणार, बाकी दुसरीकडे येणार नाही. पण कधी ज्यावेळेस मी वाचला होता त्यावेळेस. पण कधी कधी काही विद्यार्थी काय करतात, न मनोरा वाचता बघतात, अरे अजून पुढे आहे का, अरे परत टाइम घालवायचा. हीच रिव्हिजन आहे. परत परत टाइम नाही घालवायचा आपल्याला. आपल्याला टाइम आपल्याला कट करायचा आहे, वाढवायचा नाही. ठीक आहे. बी सी वाय एक्स, बी सी वाय एक्स चा संबंध डीई जे आय. आता डीई जे आय हे बघा, डीई जे आय
असा मला दिसला. अजून पुढं मला दिसतोय का डी ई जे आय. जे आय इथं दिसला, पण ईडी मला काही इथं शेजारी कुठं मला काही ईडी दिसलेला नाही. कारण इथंही आय आहे, इथंही जे आहे, पण पुढं कुठं दिसलेला नाहीये. इथं बघा ईडी दिसला फक्त, आय जे दिसलेला नाही. म्हणजे हा काय मी वापरू शकत नाही. सरळ सरळ आपला हा टॉपिक जो आहे इथं आपला पहिल्याचा दुसऱ्या सोबत असलेला संबंध हा क्लिअर झाला. आता बघायचं आपल्याला तिसऱ्याचा असलेला चौथ्याशी संबंध काय. बघा तिसरा काय दिलाय, ई एफ पी जे. ई एफ पी जे. आता बघा ई एफ पी जे असा मला संबंध दिसला. अजून मला कुठं दिसतंय का बघा, ई एफ, हे बघा ना, ई एफ पी जे इकडे दिसतंय. असा काय संबंध लागणार नाही. ओके, मग तसाच संबंध आता कुणासोबत लागू शकतो. आता आपल्याला सरळ सरळ वरच जावा लागणार आहे, खाली तर आपल्याला येता येणार नाही. मग त्याचा संबंध कसा लागेल, जी एच एस क्यू असाच लागणार. ओके, मग आता हा जो पर्याय आहे, हा पर्यायामध्ये पर्याय का बघून घ्यायचा आपला, जी एच एस क्यू. बघा जी एच एस क्यू हा जो पर्याय आहे अगदी बरोबर आहे. निरीक्षण क्षमता वाढवा. बघा कुठं काय दिलंय, हा आपला पर्याय आहे. अजून त्याच्यापेक्षा वेगळा इथं बघा, तुम्हाला देताना पर्याय इथं वेगळा दिलेला आहे. उलट पालट केली थोडीशी, हे पण काळजीपूर्वक लक्षात असू द्या. याच्यात हाच खेळ आहे आपल्याला. मनोरा आपल्या समोर दिलाय, उत्तर आपल्या समोर आहे. घ्यायचं कसं ते आपण पाहायचंय. सगळं आपल्या ताटात आहे, खायचंय कसं ते आपण ठरवायचंय. ओके, आणि याच्यावर एक लास्ट क्वेश्चन जे आहे, हा लास्ट क्वेश्चन आता आपण बघूया. काळजीपूर्वक बघा. लास्ट क्वेश्चन आहे ह्या मनोऱ्यावरचा. त्याच्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मनोरे, आता याच्यानंतरचा जो मनोरा ओपला येणार आहे तोही खूप वेगळा मनोरा येणार आहे. त्याच्यानंतर आपण मिश्र स्वरूपाचा एक मनोरा जो आहे तो एक आपण घेणार आहोत. बघा एक लास्ट क्वेश्चन ह्या मनोऱ्यावर, सर्वांना दिसतोय हा मनोरा. सगळ्यांनी नीट लक्ष द्या, फास्ट मध्ये बघायचं. ए बी सी. आता ए बी सी मला कुठं कुठं दिसला, हे बघा एबीसी मला दिसताना दोन ठिकाणी एबीसी मला दिसलेला आहे. कन्फ्युजन व्हायचं नाही, दोन्ही ठिकाणी क्लिअर करून घ्यायचं. एबीसी इथंही दिसलेला आहे, एबीसी इथंही दिसलेला आहे. दोन ठिकाणी मला एबीसी दिसतोय. अजून कुठे एबीसी दिसतोय का, नाही दिसत आहे. आता ह्या दोन ठिकाणचे संबंध तुम्हाला लावा लागणार आहे. असं नाही धरून चालणार की सर आता ह्यो घ्यायचा का ह्यो घ्यायचा. ह्यो कुठं ठरवायचा, त्याचा संबंध कुणासोबत आहे त्याच्यावर ठरवायचं की मी हा एबीसी घ्यायचा का हा एबीसी घ्यायचा. हा मला ठरवायचं. कुठं मला संबंध लावायचा क्यू पी ओ. आता क्यू पी ओ बघा इथं दिसला, क्यू पी ओ लागला याचा संबंध आणि याचा संबंध. आता इथं बघा क्यू पी ओ असा एक दिसला, तर याचा आणि याचा तर काही संबंध नसणार. म्हणजे सरळ सरळ ह्या एबीसीचा हा वर डायरेक्शनला गेला होता, हा पण वर डायरेक्शनला चाललाय. म्हणजे याचा संबंध मला याच्या सोबत लागला गेला, हा मला काय उपयोगाला आलेला नाही. दिसता क्षणी दिसलं. मग पुढं काय दिलंय आता, त्याप्रमाणे संबंध लावायचा. आता काय सांगितलंय, डीईएफ. डीईएफ अपवर्ड डायरेक्शनलाच गेलोय मी. मग आता याचा संबंध माझ्यासोबत पुन्हा आता सरळ सरळ ए बी सी झालं, त्याच्यानंतर लगेच डीईएफ घेतला. चला आरशातली आकृती पहा, उत्तर काढा. एन एम एल म्हणजे मी परत अपवर्ड डायरेक्शनला जाणार. बघा एन एम एल पर्याय क्रमांक 2 जो आहे हा बरोबर उत्तर आहे. पण नीट लक्ष द्या, काळजीपूर्वक पहा. काही विद्यार्थी काय करतात, हे उत्तर आलंय ना मग जाऊ द्या, काय हा जो यल यम यल असं लिहिलं तर काय. बघा फसवा पर्याय म्हणतात त्याला. फसवलं इथं आपल्याला पहिल्या स्टार्टिंगला यल यम यन. काही विद्यार्थी जर वरून खाली आले तर तुम्हाला असं दिसणार. म्हणून आपण काय करतोय, इथं डायरेक्शन टाकतोय.
वर गेलोय ना, आपल्याला पण वर जायचंय. पण घाई गडबडीत काय होतं, हा निघालं माझं काय LMN, पुढे LMN पहिला दिलाय ना त्यांनी, तुम्हाला चुकायसाठी तर पहिला पर्याय दिलाय LMN, आपण चुकायचं नाही. काळजीपूर्वक, याला म्हणायचं काळजीपूर्वक एखादा मनोरा काळजीपूर्वक वाचणे. ठीक आहे, ओके. आता बघा, आतापर्यंत तुम्हाला मी सांगितलं की चार प्रकारचे मनोरे असतात. चार प्रकारच्या मनोऱ्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे मनोरे आहेत त्याच्यामध्ये जे अंकांचं आपण बघितलं, मी तुम्हाला एक सांगितलं होतं बघा, मिक्स येणारे, मिक्स ही आता आपण याच्यानंतरचा जो मनोरा आहे हा मिक्स मध्ये घेणार आहोत. पण आता आपण जो हा मनोरा घेतलाय, ह्याच मनोऱ्यावर आधारित आपण आणखी एक मनोरा घेणार आहेत. खूप डिफिकल्ट आपल्याला त्याला म्हणता येईल, निरीक्षण क्षमता आपल्याला त्याला जास्त करावी लागणार आहे, कारण आपल्याला ते तयार करायचा आहे तो पूर्णपणे. नीट बघा, आता जो जो येणारा मनोरा आहे तो सगळ्यांनी व्यवस्थित बघायचा आहे. काय आहे तो बघा, एकदम सिंपल, दिसताना किती सुंदर गोंड छोटासा आहे, जाऊ द्या एवढ्याच्यात आपण कसंही उदाहरण सोडू. दिसतोय तसा, नीट बघा आता काय झालंय तो. हे बघा, IJKLMNOPQRSTUVWXYZABCDEFGH आणि मग परत आहे आपला रिटर्न सुरू झालेला आहे. आता ह्या मनोऱ्यामध्ये एक गोष्ट प्रत्येकाने समजून घ्यायची, उत्तर काढायला लगेच सुरुवात कुणीही करायची नाही. काय सर सांगतायत ते बघा, मनोरा आपला असा तयार झालाय, इथपर्यंत असा मनोरा तयार झाला इथपर्यंत. पण आता परत तो थोडासा रिव्हर्स झालाय, खाली आलाय. असाही मनोरा पेपरला येऊ शकतो, थोडासा खाली आपल्याला. मग तुम्ही म्हणायला पाहिजे होतं सर इथं आणखी एक अक्षर वाढवायला पाहिजे होतं, इथं एक आणखी अक्षर वाढवायला पाहिजे होतं. मग बरोबर आपला असा जो मनोरा आहे हा मनोरा आपल्या मनाने प्रश्न परीक्षेला येणार नाहीत, आपल्याला आलेल्या प्रत्येक प्रश्नाला फेस करायचंय, मग तो कसाही असू द्या. म्हणून तर याचं नाव आहे बुद्धिमत्ता, जिथं आपल्याला आपली बुद्धी वापरायची आणि त्या बुद्धिमत्तेचा वापर करूनच आपल्याला दिलेल्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची. अतिशय काळजीपूर्वक पहा सर्वांनी. काही विद्यार्थ्यांनी हा मनोरा माझ्यासोबत लिहिता लिहून एखाद्याने जर सोडवायचा प्रयत्न केला तरी चालेल, कारण हा थोडासा किचकट स्वरूपाचा मनोरा आहे. कारण आपल्याला हा थोडासा इथं खाली आपल्याला थोडासा लेस झालेला आहे, लेस होत चाललाय तो. इथपर्यंत जो मनोरा आहे हा आपल्याला बघायचा आहे. ओके, सगळ्यांनी काळजीपूर्वक पहा, उत्तर कसे निघतायत आणि याची संबंध जो आहे, पहिल्याचा संबंध दुसऱ्यासोबत आणि तिसऱ्याचा संबंध चौथ्या सोबत लावताना आपल्याला इथं काय ट्रिक वापरावी लागणार आहे हे आपल्याला आता आजच्या ह्या मनोऱ्यामध्ये जे आहे ते आपल्याला बघायचंय. काय सांगितलंय बघा, मनोरा मी एकदा वाचून घेतलाय. ओके, बेस्ट, व्हेरी गुड. त्याच्यानंतर आता मला पहिल्याचा संबंध हा दुसऱ्या सोबत लावायचा आहे. काय दिलाय पहिला, PTZY, PTZY. नीट बघा बरं का, आता लिहून घेऊन जर तुम्ही केलेला असेल तर तुम्हाला हे उदाहरण फास्ट मध्ये समजेल. PTZY चा संबंध कुणासोबत दिलाय, QVAB, QVAB. एकदम करेक्ट अशी आरशातलीच आकृती आपल्याला इथं दिसली. एक असं काहीतरी तयार झालं आणि त्याच्यानंतर बरोबर आरशातली प्रतिबिंब जर आपण पाहिलं तर एक अशा प्रकारचं एक तयार झालं आरशामध्ये. हे झालं पहिल्याचा दुसऱ्याशी असलेला संबंध. सरळ सरळ आरसा पाहिलाय ना आता आपण. आणि चला मग आता तिसऱ्याचा संबंध आपल्याला लावायचा आहे चौथ्या सोबत. तिथं सुद्धा आपल्याला आरसाच वापरावा लागणार आहे. सगळ्यांनी व्यवस्थित काळजीपूर्वक पहा. इथं जर तुम्ही जर जास्त दाटी केलेली असेल, कारण प्रश्न ते सुद्धा विचारतात. आता बघा, जो काय JMNQ आपल्याला वापरायचा आहे ना, हा सुद्धा आपल्याला त्याच्यामध्येच जावा लागणार आहे. म्हणून आपण
एक सुरुवातीला एक सांगितलं होतं बघा, एक नियम, आपला नियम आपण तयार केला होता. काय म्हटलो होतो आपण, की जर आपण पहिल्याचा संबंध दुसऱ्या सोबत लावतोय त्यावेळेस आपली असलेली सिस्टेन्सिलचा वापर आपण ज्यावेळेस तिथं करतोय, करावाच लागणार. एकदम फेंटली करा. का? कारण त्यात आपल्याला खोडावं लागणार. मग जर आपण एकदम पूर्णपणे असं डार्क करून जर केलं तर जमणार नाही. मग ते खोडायला प्रॉब्लेम येणार, कारण आपल्याला JNMQ इथंच कुठेतरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळं अशा प्रकारचे डार्कनेस ठेवायचा नाही, एकदम फेंट मध्ये जे आहे त्या आकृत्या काढायच्या. ओके, पहिल्याचा संबंध आपण दुसऱ्या सोबत लावला. आता तिसऱ्याचा संबंध आपल्याला चौथ्या सोबत लावायचा आहे. कसा संबंध लागतोय नीट बघा. तिसरा एकदा वाचून घेऊया आणि तिसरा आपण एकदा ब्लॅकबोर्डवर आपल्या व्यवस्थित काढून घेऊया की काय तयार होतंय. JMNQ, JMN असं तयार झालंय. नीट बघा. JMN, सॉरी, खाली JMNQ असा तयार झालाय. आता याच्या JMN Q, आता मला याच्यातली आकृती काढायची आरशातली. सरळ सरळ इकडचा जे घेतला तर मी इकडचा केस घेणार ना. इथून मी के ने सुरुवात करणार. पटापट बघायचं के कुठं सुरू झाला, इथं के, इथं के, इथं के, हा पी ने सुरू झाला, इथं सर हा पर्याय जो आहे हा कट होतोय. ओके, ठीक आहे, लावला. जे नंतर यम आला, मग के नंतर यमच येणार. बघा, के नंतर यम कुठं आलाय, सगळीकडे आलेला आहे. ओके, म्हणजे आपण बरोबर चाललोय. जसा पर्याय चालला तसा आपण पुढे चाललोय, याचा अर्थ बरोबर फ्लो मध्ये चाललोय. त्याच्यानंतर पुढे सांगितलंय JMNQ. मग आता JML, यल आपल्याला घ्यावा लागेल. यल कुठं आलाय तो बघून घ्या. इथंही आला, इथंही आला, इथंही आला. म्हणजे याचा अर्थ शेवटच्या अक्षरावर सगळं काही गणित जे आहे ते आपलं डिपेंड आहे. ओके, आता फक्त खाली या. एक आकृती बघा कशी तयार झाली. ती आकृती तयार होताना हे बघा, अशी आकृती तयार झालेली आहे. अशा प्रकारची एक आकृती आरशातली आपली तयार झालेली आहे. मग आता जो आहे उत्तर काय निघालं आपलं, KMLP पर्याय क्रमांक 2 जे आहे हे बरोबर उत्तर. हे कधी करू शकलो, माझी निरीक्षण क्षमता क्लिअर होती म्हणून मी ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर काढू शकलो. ह्याच मनोऱ्यावर आणखी एक आणि लास्ट क्वेश्चन ह्या मनोऱ्यावरचा, त्यानंतर एक मिक्स आपण जो आहे हा थोडासा एक मिक्स आपण घेऊन टाकूया. कारण आपण आतापर्यंत म्हटलोय, सरनी आतापर्यंत सांगितलं आम्हाला मिक्स येतोय, चिन्हही येत आहेत. चिन्हांचाही आपण घेण्याचा प्रयत्न करू, पण अजून आपल्याला मिक्स घ्यायचा आहे. या मनोऱ्यावरचा जो आहे आपण आणखी एक जो प्रश्न आहे हा आपण घेऊया. सगळ्यांनी व्यवस्थित सोडवायला सुरुवात करायची, कारण फक्त एकच प्रश्न येत नाही. बघा, मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला, हे तुम्हाला बार बार का सांगावं लागतं, आपल्या पूर्णपणे डोक्यात घुसलं पाहिजे. बार बार सांगितल्यावरच होतं हे. काय? फेंट वापरा. कारण एकच प्रश्न येत नाही पेपरला कधी कधी 2, कधी कधी 3ही प्रश्न विचारले जातात. मग आपल्याला तो सगळा जो आहे हा परत आपल्याला खोडावा लागतो. मग म्हणून डार्कनेस करू नका, फेंटनेस ठेवा. ओके, ठीक आहे. एकदा आपण मनोरा जो आहे हा सगळा वाचून घेतलेला होता. आता आपण सगळ्यांनी व्यवस्थित बघायचा संबंध कसा लागतोय. तो पहिल्याचा संबंध आपल्याला दुसऱ्या सोबत कसा लावायचा आहे. बघा काय सांगितलंय, ZFA. तर मला झेड कुठं दिसला, झेड एफ कुठं आहे, FA. अशा प्रकारचा एक इथं मला दिसला, ZFA. चा संबंध कुणासोबत लागला, तर त्याचा संबंध लागला JIK. कुठे JIK. काय तयार झालं नीट बघा आता सगळ्यांनी.
अशा प्रकारचा एक तयार केला. डायरेक्शन कडे नीट लक्ष द्या. जर आणखी एक गोष्ट बघा, एक 2 मिनिटं घेतो, महत्वाचं आहे, नीट ऐका. ज्यावेळेस आपण हा प्रश्न सोडवतो, नाही कळलं, मी तुम्हाला पहिलं सांगितलेलं आहे, मी प्रत्येक प्रश्न सोडवताना डायरेक्शन दिलेली आहे, कारण डायरेक्शन वरच प्रश्न आहे. जर आता याचा संबंध इथपर्यंत वर गेला, कुठेतरी जवळपास पाहिजे होता सर आम्हाला, तो इतक्या लांब जर कधी गेला तर एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवायची, काय शेजारी पटकन आपलं लगेच अशा प्रकारचं, मी कसं काढून घेतलं, या प्रकारचं लगेच काढून घ्यायचं की बाबा असा संबंध लावला बरं का, मी पहिल्याचा आणि दुसऱ्याचा अशा प्रकारचा संबंध लावला. एक कच्चं काम आपण तर करतोच ना, मग हे कच्चं काम वाढवायचं आणि पुढे आपल्या ठेवून द्यायचं, मी असा संबंध लावलेला आहे. कोणत्याही उदाहरणाला, मनोऱ्यामधल्या कोणत्याही उदाहरणाला जर तुम्हाला नाही जमलं की बाबा हा संबंध खूप अवघड चाललाय, तर तुम्ही पटकन बाजूला डायरेक्शन सहित असा लिहून घ्यायचा, जेणेकरून आपलं उदाहरण चुकणार नाही. ओके, ठीक आहे. हा संबंध आपण लावला. आता आपल्याला हा संबंध लावायचा आहे, टी झेड ए व्ही. बघा, टी कुठे दिसतोय, टी झेड ए आणि व्ही, म्हणजे एक अशा प्रकारचा संबंध मी लावला. अशा प्रकारचा एक संबंध लागला, म्हणजे सरळ सरळ मला संबंध जो जो आहे हा असा लागणार आहे. एक मिनिट, काय होतं, टी झेड ए व्ही, एक अशा प्रकारची एक बकेट आपल्याला तयार झालेली दिसली. डायरेक्शन तिचं असं होतं. आता सरळ सरळ अशी तयार होणार आहे, पण आता सगळ्यात महत्वाचं, आता सर डायरेक्शन काय द्यायचं, म्हणून आपण जे पहिल्यांदा एक कच्चं काम करून घेतलं होतं ना, ते त्याच्यासाठीच करून घेतलं होतं. आता मी ह्या साईडनी जाणार की ह्या साईडनी इकडे येणार, हा माझा सगळ्यात महत्वाचा गुंतागुंतीचा प्रश्न जो आहे, हा माझ्याकडून तयार होणार आहे. ओके, मी ह्या साईडला खाली गेलो तर ह्या साईडला, ते ध्यानात ठेवा, पाण्यातलं प्रतिबिंब बघा. आता प्रतिबिंब बघताना पाण्यातलं बघा, हा खाली चालला होता, आपण जाताना वर चला. मग आता टी तिथं बघा काय सांगितलंय, टी पी, वर गेलो, टी पी. बघा आपल्या याच्यामध्ये जो आहे, आपल्याला टीपी कुठं दिसतोय, इथं टीपी दिसत नाही, इथं टीपी दिसत नाही. आपल्याला एक बकेटच तयार करायची ना पूर्णपणे, पूर्णपणे एक षटकोनच आपल्याला तयार करायचा आहे. ओके, टीपी. त्याच्यानंतर पुढे आपल्याला ह्या साईडला जायचंय, म्हणजे मी इकडं क्यू कडे जाणार. क्यू कुठं दिसतोय, सगळ्यांनी बघा, क्यू फक्त इथं दिसला, इथं दिसलेला नाही, हाही पर्याय कॅन्सल. आणि त्याच्यानंतर खाली या व्ही कडं, म्हणजे एक अशा प्रकारचा एक षटकोन आपल्याला तयार झालेला दिसला. बघा पर्याय क्रमांक 4 मध्ये जे आहे एकदम बरोबर दिसतंय. नीट ऐका, वाटलंच तर पुन्हा एकदा सांगतो, हा प्रश्न कसा तयार झालाय, कारण डायरेक्शन सगळ्यात महत्वाची. हा प्रश्न आपण रिपीट घेऊया, कारण जर आता याच्यानंतरचे प्रश्न ह्याच याच्यावर आहेत, म्हणून डायरेक्शन नीट ठेवा. काय सांगितलं होतं, टी झेड ए व्ही, टी झेड ए व्ही असा एक संबंध तयार झाला. म्हणजे सरळ सरळ असा एक संबंध तयार होणार आहे आपला, बरोबर आहे. मग तो कसा होईल, टी पी क्यू व्ही. मग एखादा म्हणेन सर असं घेऊ ना, व्ही क्यू पी टी, ठीक आहे. चुकायला दिलंय ना तुम्हाला स्टार्टिंगलाच, मी तुम्हाला काय सांगितलंय, फसवा पर्याय एक नंबरला राहतोच, प्रत्येक वेळेस नसतो. पण फसवा पर्याय, आज सोप्या प्रश्न ज्यावेळेस तुम्हाला पडतो, फसवा पर्याय हा तुम्हाला इथं दिसला. मग आता मी काय होतं नीट बघा. आता याच्यामध्ये तुम्ही काय सांगितलं, आपण इथं काय म्हंटलो,
इथं मी खाली गेलो, त्यानंतर ह्या डायरेक्शनला गेलो राईटला, त्यानंतर परत अपवर्ड डायरेक्शन घेतली. मग इथं घेताना मी काय घ्यायचं, इकडच्या साईडने अपवर्ड डायरेक्शन घेतो, परत ह्या साईडला येतो आणि इकडं खाली पूर्णपणे करतो, षटकोन माझा पूर्ण होईल. नाही, तू ह्या साईडने खाली आला होतास ना, तर वारशातलं नाही, आता आता पाण्यातलं प्रतिबिंब बघ. रिअल आकृती तुला वर जातानाच दिसली पाहिजे. ही तू इकडे चाललाय ना, इकडे जाताना तुला दिसली पाहिजे. तू इकडे खाली वर गेलास ना, ह्या साईडला सुद्धा तू खाली जाताना दिसला पाहिजे. म्हणजे टी पी क्यू व्ही ह्याच प्रकारची डायरेक्शन जी आहे ही डायरेक्शन आपल्याला समजली पाहिजे. म्हणजे हे कशावरून ठरलं माझं, हे मी का काढलं, कसं काढलं, माझ्याकडं डायरेक्शन होत्या, मी प्रत्येक वेळेस डायरेक्शनचा वापर केला आणि त्याच डायरेक्शन मुळे मला ह्या प्रश्नांची उत्तरं जी आहे ते उत्तरं मला देता आली. ओके, आता याच्यानंतरचा जो आहे हा आपण घेतोय थोडासा वेगळा. सगळ्यांनी लक्ष द्या की जे आतापर्यंत सर म्हणत होते मिक्स येईल, आतापर्यंत आपण प्रत्येक वेळेस म्हटलो बघा, 4 प्रकारचे मनोरे आपल्याला बघायचे, एक अक्षराचा बघायचा, एक अंकाचा बघायचा, एक मिक्स बघायचा आहे. मिश्र आपण त्याला म्हणतो. मिश्र म्हणजे काय, त्याच्यामध्ये अंकही येतील प्लस त्याच्यामध्ये अक्षर येतील किंवा चिन्हही येऊ शकतात. ध्यानात ठेवा, तिन्ही मिक्स येऊ शकतं, म्हणून तर त्याला मिश्र म्हणतात. भेळ आपण तयार करतो ना पूर्णपणे, माहिती ना, सगळेजण खातात. तशा प्रकारचा आता आपल्याला मिश्रवरचा हा एक प्रश्न बघायचा. अतिशय इंटेलिजंट क्वेश्चन आहे. नवीन, आज काहीतरी नवीन शिकायला भेटलंय, काहीतरी नवीन मनोरा आपल्या समोर येतोय. सर्वांनी व्यवस्थित पाहायचंय. मनोरा हा आपण आता कशा पद्धतीने सोडवणार आहोत. जो मिक्स मनोरा आपण त्याला आतापर्यंत म्हटलो होतो, तो मिक्स मनोरा बघा की कसा आला हे पहा. बेस्ट क्वेश्चन एकदम. हा प्रश्न तुमच्या समोर आहे. काय दिसलं मला, 1 2 ए बी सॉरी 3 डी ई 4 5 6 7 एफ जी 8 एच 9 आय जे के 10 11 12 13 14 एल एम 15 एन. अक्षर बनाली. कालचा पण क्लास, आजचा पण क्लास एकत्र झाला, नवीन उदयास आला आपला हा एक जो काय मनोरा जो आहे, हा नवीन मनोरा आपल्याला इथं पाहायला मिळाला. आता ह्या मनोऱ्यामध्ये एक तर पहिल्याच गोष्ट, मी सगळ्याचं वाचन माझ्याकडून झालेलं आहे. त्या सगळ्या मनोऱ्याचं वाचन जे आहे हे मी करून घेतलेलं आहे. म्हणजे 1 पासून मला 15 पर्यंत अंक आहेत आणि ए पासून एन पर्यंत माझे अक्षर आहेत. अंक आणि अक्षर एकत्र आले, घेऊन जायचं नाही. आता ह्यो प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे, तुम्हाला सोडवायचा आहे, मला सोडवायचा आहे. तुम्ही स्वतः हा जो आहे मनोरा जो आहे स्वतः काढून लिहिला तरी बेस्ट आहे, किंवा निरीक्षणही सोडवलं तर त्याच्यापेक्षाही बेस्ट आहे. समजलं पाहिजे ना, निरीक्षणाने सुद्धा सर मी हा प्रश्न जो आहे हा सोडू शकतो, इतकी निरीक्षण क्षमता माझ्याकडे पाहिजे. ठीक आहे, काही विद्यार्थी म्हणले नाही सर आपल्याला हा मी एकदा लिहितो, हा मनोरा काढतो आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरचा जो प्रश्न आहे हा प्रश्न सोडवतो तरी चालेल, काही हरकत नाही. ज्याला जसं सोपं जातंय, कारण प्रश्न काय आहे, मार्क मिळवणे. मग ते कसे मिळवले, फक्त चोरी करून नाही मिळवायचे, आपल्या मनाने मिळवायची. मग तू पूर्ण स्टेप करून लिही किंवा निरीक्षणाने सोडव, स्वतःची बुद्धी वापरून सोडव. कारण आपण बुद्धिमत्तेचाच टॉपिक बघतोय, तिथं आपल्याला स्वतःची बुद्धीच आपल्याला इथं वापरायची. ओके, ठीक आहे, सुरुवात करूया. सगळ्यांनी आता व्यवस्थित लक्ष द्या. आता आपल्याला पहिल्याचा संबंध हा दुसऱ्या सोबत लावायचा आहे. संबंध कसा लागतोय सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचंय. इथं संबंध जो आहे हा संबंध कसा लागला गेलाय, काय सांगितलंय, बी एफ जी एल. कुठे बी, एफ डाऊनवर्ड डायरेक्शनला आलो, त्याच्यानंतर जी राईटला गेलो आणि त्याच्यानंतर यल, यल कुठे आहे, अशा प्रकारचा सरळ सरळ. आता याच्यातली काढा ना कोणती एक अशी आकृती जी तयार झाली ना, याची करायची आरशातली आकृती,
ती सरळ सरळ अशीच तयार होणार. बरोबर आहे की नाही? अशी जी आहे ही आकृती आपली तयार होणार. म्हणजेच काय, आता सरळ सरळ इथं हा पूर्णपणे जो आहे हा एकच भाग आपला असू शकतो किंवा दोनही असू शकतात. हा त्याच्यावर डिपेंड आहे. फक्त मी काय सांगितलं, एक अशा प्रकारची एक आकृती जी आहे ही आकृती मला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, व्यवस्थित बघा प्रश्न कसा सोडवतोय. हे बघा, BFGL डायरेक्शन टाकायला विसरू नका. त्याचा संबंध D8GL तो झाला. एक अशा प्रकारची आकृती तयार झालेली दिसली, संबंध झाला. ओके, पहिल्याचा संबंध हा मला दुसऱ्या सोबत निघाला. आता माझं लक्ष सगळं काय असेल ते 3 वर असणार. एक थोडस सांगतो बघा, मी आतापर्यंत जे आपल्या शाळेमध्ये क्लास घेतले, निरीक्षणावरून मला एक थोडस एक निरीक्षण विद्यार्थ्यांचं केल्यानंतर बघा अशी गोष्टी आपल्या लक्षात राहिल्या पाहिजे. ज्यावेळेस मी पाहिलं ना की विद्यार्थी काय करतात, काही विद्यार्थी हे संबंध लवकर लावितच नाही, डायरेक्ट हा संबंध सुरू करतात. काही विद्यार्थी एकदम फास्ट फॉरवर्ड लगेच तिसऱ्या संबंध चौथ्या सोबत. अरे पहिल्यांदा पहा, पहिल्याचा संबंध दुसऱ्या सोबत कसा लागला. डायरेक्ट गाडी तिसऱ्या गिअर मध्ये टाकू नका, बंद पडते. बरोबर की नाही? पहिला, मग दुसरा, मग तिसरा आणि देन चौथा, असं करा. चुकणार नाही, ऍक्युरेसी एकदम जबरदस्त राहणार. ठीक आहे, ओके. आता तिसऱ्याचा संबंध चौथ्या सोबत कसा लागायचा आहे आता ते आपण पाहूया. काय सांगितलंय, ई कुठे, ई कुठे गेला बघा आपला, E4 J असा एक संबंध लागला बाबा. आता त्याचा संबंध सरळ सरळ अशी आकृती तयार झाली ना, मग माझी आता जी आकृती तयार होणार आहे अशीच तयार होणार आहे सर. आरशातली आकृती अशीच तयार होणार आहे ना. ह्या साईडला गेलो, त्यानंतर डाऊनवर्डला आलो, त्यानंतर राईटला गेलो. मग आता मला आरशातली जर बघायची असेल तर बी इकडे डावीकडे आलो ना, मला पहिल्यांदा उजवीकडे जावं लागेल. डाऊनला तर डाऊनलाच जाणार आपण. ओके, इकडे राईटला आलो, इकडे मी लेफ्टला जाणार. असं कुठं झालंय? ईच्या बरोबर आरशातलं प्रतिबिंब मला 6 दिसलं. 6 जे आहे ते 6 मला दिसलं. पहा बरं, मला जर 6 पासून जर सुरुवात करायची असेल, माझ्या उत्तराची सुरुवात जर मला 6 पासून करायची असेल तर हे तिन्ही पर्याय कट झाले. उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. काय सोडवलं? फक्त निरीक्षणावर आणि इथंच पर्याय कट करण्याची मेथड मी शिकलो, इथंच माझं उत्तर आलं. ओके, आता नीट बघा, हा जो पहिला पर्याय आणि हा जो शेवटचा पर्याय, याच्यामध्ये मी तुम्हाला उत्तर झाल्यानंतर सांगतो की काय गोंधळ आपला नंतर होऊ शकतो, की जो आपण याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये पण घेतला होता. ओके, ठीक आहे. चला, काय सांगितलंय मला, राईट लेफ्टला जायचंय, गेलो लेफ्टला, कोण भेटला? 5 भेटला. त्याच्यानंतर डाऊनवर्डला डायरेक्शनला यायचंय, कोण भेटला? के भेटला. त्याच्यानंतर मला आता कोणत्या, मी पहिल्या याच्यामध्ये तिसऱ्यामध्ये राईटला आलो होतो, मला आता लेफ्टला वळायचंय, मग मला कोण भेटणार आहे? जे भेटणार आहे. ओके, भेटला. पण इथं पण बघा, JK56, JK56, JK56 ही पण आकृती, ही आणि ही आकृती बरोबर आहे ना, पण ही बघा कशी झाली. आपल्याला ही आकृती पाहिजे. ही जी काय आपली आडवी रेघ होती ना, राईटला गेली, इकडून ती लेफ्टलाच गेली पाहिजे. त्याच्यामुळं ही आकृती काय चुकीची नाही, पण जसा संबंध आपण पहिल्याचा दुसऱ्या सोबत लावला होता ना, त्याचप्रमाणे तिसऱ्याचा आणि चौथ्याचा संबंध लागला गेला पाहिजे. बस एवढंच तुम्हाला सांगायचंय. तुम्ही सुज्ञ आहात, हुशार आहात. याच्यापेक्षा वेगळे जर उदाहरणं आले तर तुम्ही कोणत्याही पद्धतीने सोडवू शकता. एक लास्ट उदाहरण, ह्याच मिक्सवरचं एक लास्ट उदाहरण आपण बघूया. लास्ट उदाहरण थोडस वेगळं आहे. सगळ्यांनी व्यवस्थित बघायचं की हे उदाहरण आता आपल्याला कशा पद्धतीने सोडवावं लागणार आहे. बघा,
तोच मनोरा बेस्ट. खूप छान प्रश्न आहे. खूप छान प्रश्न का म्हटलो, कारण इथं तीनाचा संबंध तीनासोबत दिला, मग आता पाचाचा संबंध पाचासोबत द्यायचा का आणखी कोणासोबत द्यायचा का चारासोबत द्यायचा हे ठरवायचंय आपण. लक्षात ठेवा, सरळ सरळ चारच सगळीकडेच आलेले आहेत, त्याच्यामुळे आता म्हणायचं नाही इथं की सॉरी 1 2 3 4 चारचा संबंध चार सोबतच लागणारे सगळे चारही पर्याय आहे. इथं आपलं ऍक्युरेटी सगळे आपले पर्याय बरोबर आहेत सध्या. का? तीनचा संबंध तीन सोबत, चारचा संबंध चार सोबतच लागणार, लागला पण चारही पर्याय. आता हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. सोडवताना बघा काय सांगितलंय, पहिल्याचा संबंध लावा दुसऱ्या सोबत. काय सांगितलंय, जे जी के. कुठे जे जी के. ओके, दिसला सगळ्यांना. त्याचा संबंध डायरेक्शन करून घ्या, जे जी के. अशा पद्धतीचा एक संबंध झालाय बरं का, नीट बघा. त्याचा संबंध कुणासोबत आहे, 5G4. 5G4. अशा प्रकारचा संबंध तयार झालाय. नीट बघा काय झालंय, नीट बघायचं. एक सिंपल सांगू, ही जी रेष आहे, हा जो मध्य पॉइंट भेटलेला आहे, ही वर चालला होता, हा खाली आला, हा वर चाललाय तर सरळ सरळ हा खालीच येणार रे या ओळीला. चालाय का नाही, दिसतोय का नाही, सरळ सरळ दिसतोय. ओके, मग आता आपल्याला बघायचं M8 F14 M8 F14चा संबंध आता आपल्याला लावायचा आहे. सगळ्यांनी बघा आता, काहींचा सोडून झाला पण हा प्रश्न. व्हेरी गुड. अशाच प्रकारचे प्रश्नाची उत्तरं जे आहेत आपल्याला पेपरला पण सोडवायची. काय सांगितलं, यम कुठे, M8 अपवर्डला गेलो बरं का, त्यांना ठेवा. M8 F एक सोडून गेलोय पूर्णपणे याच्याकडं 8 आणि 14 खाली आलो. पहा, अगोदर अपवर्ड डायरेक्शनला गेलो, देन टर्न मारला, लेफ्टला गेलो, देन डाऊनवर्ड डायरेक्शनला आलो. मग आता याचा संबंध मला लावायचा आहे, तर सरळ सरळ मला पहिल्यांदा कोणता घ्यावा लागणार आहे, असा एक संबंध. मी आता तुम्हाला एक संबंध करून दाखवला होता बघा, असा ह्या इकडं. आता हेच आपल्याला असा तयार होणार आहे. मग मी तुम्हाला आता काय सांगितलं होतं, क्रॉस होतो ना, क्रॉस. हा वर होता तर हा खाली, हा खाली वर गेला तर हा खाली. लावा तसा संबंध, पहा काय दिसतंय. मग जर मी पहिल्यांदा संबंध जर लावला तर मी पहिल्यांदा कोणाकडे जाणार, बी कडे जाणार. तिथं सगळीकडे बी आहे, हे बघा बी. बी नंतर F आलो खाली, त्याच्यानंतर 8 या साईडला आलो, चला वर. बघा हा संबंध बघा, जसा खाली गेला तसाच वर गेला, जसा खाली आला इथंही खाली आला, खालीच आला, इथं वर गेला वरच गेला. दुसरा पर्याय तुम्हाला भेटणार नाही. ओके, आता हे जे प्रश्न आहेत फक्त काळजीपूर्वक जे आहेत हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. ठीक आहे, अशा प्रकारचा जो मनोऱ्याचा घटक होता हा आपण सोडवलेला आहे. सर्वांनी हा जो टॉपिक आहे सर्वांनी व्यवस्थित ऐकून घेतला, सगळ्यांनी पाहिला हा टॉपिक कसा आहे काय आहे. आता फक्त आपल्याला एक आतुरता लागली की ज्यावेळेस माझा फेब्रुवारी महिना उजेडेल आणि ज्यावेळेस माझा पेपर येणार आहे स्कॉलरशिपचा, ज्यावेळेस मनोऱ्यावरचे प्रश्न येतील समोर, नक्कीच माझा चेहरा येणार की सरांनी असं सांगितलेलं आहे आपल्याला. हाच प्रकारचा प्रश्न, फक्त आपल्याला डायरेक्शन दाखवायची, ध्यानात ठेवायचं. ओके ठीक आहे, आता बघूया कुणाला जर काही अडचण असेल तर विचारा. नक्कीच तुमचा जो प्रॉब्लेम जो आहे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला जाईल. ठीक आहे, बोला कुणाला काही अडचण आहे का आजच्या क्लास विषयी.
बोला. नाही सर. नाही सर. काही अडचण नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू सर, तुम्ही खूप छान शिकवलं. ओके, आज शेवगाव तालुक्याचा आमचा शेवटचा दिवस होता. उद्या आपल्या तालुक्याचे शिक्षक जे आहेत ते आपल्याला पुढचा टॉपिक जो आहे हा घेणार आहे. सर्वांना पेपरच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांनी थँक्यू सर, परत काहीतरी जो आहे शिकवायला या. पेपर सर्वांनी व्यवस्थित काळजीपूर्वक माइंड आपलं एकदम हे ठेवायचंय की बाबा घाई गडबड करायची नाही. कोणताही पेपर पेपर जो आहे तो सुद्धा आपल्याला जो आहे हा क्लिअर करायचा आहे. आणि त्याच्यानंतर थँक्यू. आता फक्त पेपर द्यायचा आहे व्यवस्थित. सर्वांनी शांततेत पेपर लिहायचा आहे. ओके, ऑल द बेस्ट सर्वांना.